आणि स्क्रीन शेअर करतो. दिसते स्क्रीन? हो सर, दिसते. या ओके. सो जेव्हा आपल्याला आता मार्केटमध्ये जायचंय आणि आपल्याला लोकांना सांगायचंय, तर युजली त्याला आता स्टोरी म्हणतात. स्टोरी. तेव्हा जेव्हा आपण कुणाकडेही जाऊ आणि कुणाशीही बोलू ना, म्हणजे जनरल काय चाललंय आता, ओके, असा प्रश्न तुला विचारला जाईल. फाईन. आणि बरोबर. तू जाशील डॉक्टरांकडे आणि कार्ड असं देऊन बसशील आणि डॉक्टर असं तुझ्याकडे बघतील. ओके. तर ते पहिले 30 सेकंड्स जे असतात ना, 30 सेकंद म्हणतात त्याला, 30 सेकंड्स. कारण 30 सेकंदात जर तू काय करतीये हे प्रॉपरली सांगू शकली नाही, तर ते डॉक्टरांच्या किंवा तुझ्या क्लायंटच्या डोक्यात कधीच जाणार नाही. तासभर बोल, 2 तास बोल. सो बरोबर. जे काही तुझी सक्सेस किंवा फेल्युअर, तुझी फर्स्ट 30 सेकंड्स मध्ये तू कसं प्रेझेंट करतेस, तू काय कशासाठी आलीयस, तेच मॅटर करतात. बरोबर. ते 30 सेकंड्स डेव्हलप करावे लागतात. 30 सेकंड्स डेव्हलप करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आय शो यू. इंटरव्ह्यू सारखं ना सर, फर्स्ट इम्प्रेशन. हा, पण इंटरव्ह्यू मध्ये तर आपण समोरच्याकडे बघत असतो आणि ते 30 सेकंड कोणी वापरतच नाही आयडियली. जे इंटरव्ह्यूचं सगळ्यात बेसिक स्किल आहे सुरुवातीला ना, तर ते आपण याच्यात आपण वाटतं की आपण रिझ्यूम दिलेला आहे आणि मग त्या लेवलला ते करतात. बरोबर. तर जेव्हा 30 सेकंड आपण बोलणार आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, यू हॅव गिव्हन युअर कार्ड. आय एम रुपाली, आय हॅव एक्सपिरियन्स, असं काही सेल्सला बोलून चालणारच नाहीये. बरोबर. हा, म्हणजे ते 30 सेकंड असे सॉलिड भरलेले पाहिजे, त्याच्यात डॉक्टरला बरोबर कळावं की हे करतायत बघ. राईट. त्यामुळे 30 सेकंड वापरू. तर सगळ्यात मेजर गोष्ट आहे की सर म्हणजे काय बाबा, तर त्याच्यामध्ये स्टोरी असते. स्टोरी लाईन असते. बरोबर. स्टोरी लाईन मध्ये सगळ्यात भारी असतं की वी हॅव फाउंड दॅट, राईट, हॉस्पिटल्स आर. एक मिनिट, तू मोबाईलवर आहेस का रुपाली? मोबाईलवर आहेस? हो, मोबाईलवर आहे सर. लिहून घेते. नाही, लिहून नको घेऊस. फक्त हे बघ, हे रेकॉर्ड होणार आहे, हे तुला ऐकायला मिळणार आहे. फोकस. ओके, ठीक. वी हॅव फाउंड दॅट हॉस्पिटल्स आर लुकिंग फॉर सपोर्ट, राईट, है ना, टू अचीव क्लिनिकल एक्सलन्स. खूप महत्वाचं आहे. गॉट इट? क्लिनिकल एक्सलन्स हा वर्ड सगळ्यात महत्वाचा आहे. वी हॅव फाउंड दॅट हॉस्पिटल्स आर लुकिंग फॉर सपोर्ट टू अचीव क्लिनिकल एक्सलन्स. हे झालं वी. आणि आपण सुरुवात कशी केली बघ, वी. वी. हा, राईट. म्हणजे दॅट क्रिएट्स अन इम्प्रेशन ऑन द पर्सन की इट्स अ बिग कंपनी, इट्स अ बिग कम्युनिटी विच इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द क्वालिटी. हे त्याच्या लक्षात येतं. वी. बरोबर. तर फाउंड दॅट हॉस्पिटल्स आर लुकिंग फॉर सपोर्ट टू अचीव क्लिनिकल एक्सलन्स. आणि क्लिनिकल एक्सलन्स हा वर्ड त्यांच्या हार्टचा वर्ड आहे, डॉक्टरच्या. बरोबर. बोलला जातो जेव्हा ते कॉन्फरन्स मध्ये जातात की एक्सलन्स कसा अचीव्ह करायचा. क्लिनिकल एक्सलन्स इज नथिंग बट एरर फ्री एन्व्हायरमेंट. बरोबर. आणि वी हॅव फाउंड दॅट हॉस्पिटल्स आर लुकिंग फॉर सपोर्ट टू अचीव क्लिनिकल एक्सलन्स. हे आपण म्हटल्यानंतर मग तो क्लिनिकल एक्सलन्स शेवटचा शब्द असतो ना वाक्याचा. मग म्हणायचं की वी, आता आपल्याला सांगायचं की वी हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू more than 200 hospitals since last 3 years. कळलं? ओके. हा. मग त्याला कळतं, अर हे भारी आहे, हे 100 झालेत पण सर. आहेत.
हा 200 झाले. हा हो, अरे बाप. वी हॅव कॉन्ट्रीब्युटेड असं म्हटलेलं आहे आपण, बरोबर. कॉन्ट्रीब्युट त्याच्यामध्ये आपण बऱ्याच लोकांना प्लॅन रिवाइज करून दिले, बऱ्याच लोकांना फिजिबिलिटी दिली, बऱ्याच जणांना NABH दिलं, काही थोड्या जणांना NABLचं काम चालू आहे, व्हॉट एव्हर, ते नंतर येणार. पण ओव्हरऑल आयडियली दिस नंबर इज 300. ओके ओके. हा हा 100 हॉस्पिटल्सनी सगळं आपल्याकडून करून घेतलं आणि नंतर म्हणाले नाही आम्हाला नाही करायचं. ओके हा ओके. एक्सपिरियन्स होता, म्हणजे त्यांना आपण करायचो सगळं. आता युनिटी म्हणून एक इनिशिएटिव्ह होतं, त्यांना हॉस्पिटल तयार करायचं होतं आणि मग आपण त्यांना कम्प्लीट फिजिबिलिटी दिली, सगळं दिलं. पास झाल्या, डेटा अनालिसिस झालं आणि नंतर ते म्हणाले नो 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 हॉस्पिटल तुमच्या याच्यावरून आमच्या लक्षात आलं की इट इज नॉट इझी, आम्ही नॉन मेडिको आहोत, तर आम्ही तिथं आता कमर्शियलच करणार आहोत, म्हणजे कमर्शियल बिल्डिंग तयार केली त्यांनी. ओके ऑफिसेस आणि ओके. हा असे खूप आहेत, म्हणजे असे इफ यू वॉन्ट टू सी आय विल शो यू. ओके वन सेक. नेचर स्ट्रे तू बघत होतीस ना, हो हो हा त्याच्या अंडर बघ, हे यू कॅन सी द नंबर. हे बघ, हे किती आहेत, हे 90 आयटम्स आहेत, जे 200 मध्ये नाही आहेत. अंडरस्टूड. ओके ओके. 200 मध्ये नाहीयेत. आणि एक मिनिट, हा क्लायंट, हा हे आपले 73 आयटम्स आहेत इथं, जे मी स्वतः काम केलेलं आहे याच्यावर. हे NABH रिलेटेड आहे ना? मी स्वतः काम केलेले हे हॉस्पिटल्स आहेत, मी स्वतः. ओके ओके. हा हा मी जे केले ते साधारणपणे 100 आहेत. सो दॅट्स हाऊ इट इज 200. ओके आपल्याकडे लिस्ट आहे प्रॉपर, तुला माहिती. पण वी हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू मोर दॅन 200 हॉस्पिटल सिन्स लास्ट 3 years. समोरचा माणूस एकदम व्यवस्थित असा बसतो आपल्यासमोर. ओके आणि वी आर 360 डिग्री. ओके 360 डिग्री हॉस्पिटल. आता तुला हॉस्पिटल और लॅबोरेटरी, बरोबर, इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. अंडरस्टँड? येस येस. म्हणजे त्याच्या लक्षात आलं सगळ्यात पहिल्यांदा क्लिनिकल एक्सलन्स अचीव्ह करायचा आहे, बरोबर. दुसऱ्यांदा आम्ही बॉस आहोत इंडस्ट्रीमध्ये, बरं बॉस. पण मग आपलं काय असं काही आहे का की हे करत नाही हे करतो, तर आम्ही 360 डिग्री हॉस्पिटल और लॅब इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम आम्ही सगळं करतो. त्याच्या हे लक्षात येतं की मला जे हवंय ते सगळं हे करू शकणार. ओव्हरऑल देर इज नो रिझर्वेशन ऑन की बाबा हे आम्ही करत नाही. म्हणजे चायनामध्ये एक खूप मोठी 2 एकर मध्ये 15 माळ्याची बिल्डिंग आहे आणि दे से वी आर 360 डिग्री फर्निचर प्रोव्हायडर. म्हणजे तुला सांगतो मी, छोट्या नट बोल्ट पासून लॉक्स पासून फर्निचर साठी लागणारं सगळं ते 15 माळ्यावर त्यांनी सेट केलेलं आहे. 15 फ्लोअर्स 2 एकर मध्ये. इमॅजिन, ते कम्प्लीट बिल्डिंग बघायला माणसाला 1 महिना लागतो. बरोबर. सो दॅट इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ 360 डिग्री. कळलं का? असं की जे या बिल्डिंग मध्ये तुम्हाला मिळणार नाही फर्निचर रिलेटेड. राईट. There's all types of stools, सगळं कस्टमायझेशन, सगळं एव्हरीथिंग, किचन सगळं. आपण इथं म्हणतो की वी आर 360 डिग्री हॉस्पिटल और लॅब इम्प्रूव्हमेंट. म्हणजे राईट फ्रॉम तुम्हाला नवीन लॅब टाकायची आहे, तुम्हाला लॅबला इम्प्रूव्ह करायचंय, तुम्हाला लॅबमध्ये लोक हवेत, तुम्हाला सुरू करायचंय, हॉस्पिटलसाठी लोक हवेत, हॉस्पिटल सुरू झाले 10 वर्ष झाले, पण आता आम्हाला ते विकायचंय, चालत नाही आम्हाला ते चालवायचंय, आजारी पडले हॉस्पिटल आम्हाला त्याला बरं करायचंय, बरोबर. प्लस डिस्प्यूट झाले, डॉक्टर्स मध्ये डिस्प्यूट झालेत,
आणि ते रिझॉल्व्ह करायचे, बरोबर. हे सगळं आपण करतो. गॉट इट. त्यातला छोटूसा पार्ट एनएबीएल आहे. ओके. म्हणजे ते तर कारण ती प्रायोरिटी आहे आज. इट्स ऑल अबाउट प्रायोरिटी. म्हणजे मॅक्सिमम रनिंग आपण म्हणतो ना, टॉप थिंग्स. टॉप थिंग्स मध्ये सध्या आपलं नवीन हॉस्पिटल बांधणे, एनएबीएच किंवा एनएबीएल अक्रेडिटेशन करणे, आणि तिसरं टॉप प्रायोरिटी आपली आहे, लोकांना जे पाहिजे ते आहे मार्केटिंग. बरोबर. हो. सो मध्ये पण सर ते पूर्ण आहे, प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे, सगळे टॉपिक्स आहेत. हो. सो VR 360 हॉस्पिटल अँड लॅबोरेटरी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम हे आपण म्हणालो. आणि मग पुढे आपण काय म्हणणार की त्याला आपल्याला सांगायचं की ठीक आहे बाबा, हे सगळं ठीक आहे, पण त्यातल्या आपल्याला त्याला जे 360 डिग्री आहे ना सगळं, त्याला आपल्याला कुठंतरी छोट्या 3 गोष्टींमध्ये डिवाइड करायला लागेल. बरोबर आहे की नाही. पुढचं वाक्य आपलं तसं हवं की सर, वी हॅव इनोव्हेटेड. बरोबर. आम्ही आमचं स्वतःचं इनोव्हेशन, आमची स्वतःची आयडिया आहे. वी हॅव इनोव्हेटेड 3 resolutions, right, to achieve clinical excellence. है ना. राईट. ओके. हे छान वाटतं. हा, 3 रिझॉल्व, सिंपल 3 गोष्टी आमच्याकडे आहेत. ओके. 3 रिझॉल्युशन्स. सो फर्स्ट इज, सो वी आर into accreditations. बरोबर. Major. We are into accreditations like NABH, NABL, whatever. Quality accreditations. Quality शब्द वापरला तर अजून त्यांना ते कळतं. We are into quality accreditations, right? Hospital staff training with international certification. बरोबर. Yes. And right, and marketing system establishment. बरोबर. हो. म्हणजे डॉक्टरांना हे लक्षात येते की अरे, हे क्वालिटी सर्टिफिकेशन देतात, हॉस्पिटल स्टाफला ट्रेनिंग देतात आणि मार्केटिंग सिस्टम पण एस्टॅब्लिश करतात. बरोबर. म्हणजे हे त्यांच्या लक्षात येतं. मग पुढे द्यायचं की वी आर एफिलिएटेड. आता काय असतं, हे ठीक आहे तुम्ही करता, पण बाबा काहीतरी त्याला हे लागतं ना, ॲक्लोडेट म्हणतात त्याला. वी आर एफिलिएटेड विथ USHLBE. याचा लॉंग फॉर्म चांगला लक्षात पाहिजे आपल्या. युनायटेड स्टेट्स हायर लर्निंग बोर्ड फॉर एज्युकेशन. ओके. राईट. आणि our system establishment focus on, आता हा लास्ट वर्ड असं लक्षात राहतो, पेशंट सॅटिस्फॅक्शन अँड रेव्हेन्यू ग्रोथ. बरोबर. हे सगळ्यात महत्त्वाचं. पेशंट सॅटिस्फॅक्शन. अँड रेव्हेन्यू ग्रोथ. नुसतंच सॅटिस्फाय करायला गेलं तर रेव्हेन्यू कमी होतो, किंवा दोन्ही आम्ही तुम्हाला बॅलन्स करून देतो. बरोबर. राईट. ओके. डू वन थिंग नाव. तू आता हे, एक मिनिट, तू आता हे वाच मोठ्याने आणि मी टाइम कॅल्क्युलेट करतो. 1 सेकंड. मी गो म्हणेल, मग तू वाचा. ओके. क्लॉक.
तुला वाचता येते ना, दिसतंय ना सगळं? हो हो, करू स्टार्ट. मी म्हणेल गो आणि तू वाच. गो. Okay. We have found that hospitals are looking for support to achieve clinical excellence. We have contributed to more than 200 hospitals since last 3 years. We are 360-degree hospitals or laboratory improvement program. We have innovated 3 resolutions to achieve clinical excellence. We are into quality accreditations, hospital staff training with international certification and marketing system establishment. We are affiliated with USHLEB, means United States Higher Learning Board for Education. Our system establishment focused on patient satisfaction and revenue growth. ओके, तर आपल्याला 40 सेकंद लागले. हा. तुला कळालं मला काय म्हणायचं? ओके. हा, आपल्याला 40 सेकंद लागले. 30 सेकंड मध्ये आपल्याला करायचं होतं, हा, राईट? कळालं. मग आता म्हणजे मी तुला हे नाही शिकवते की तुला हे सांगायचंय. कळालं मला काय म्हणायचं? आय एम ट्रेनिंग ओके. हाऊ टू अचीव्ह दॅट 30 सेकंड्स. राईट. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तो थोडा स्पीड. परत काम करावं लागेल. वी हॅव फाउंड दॅट हॉस्पिटल्स आर लुकिंग फॉर सपोर्ट टू अचीव्ह. वी हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू मोर दॅन 200 हॉस्पिटल. वी आर 360-degree हॉस्पिटल लॅबोरेटरी इम्प्रूव्हमेंट. वी हॅव इनोव्हेटेड 3. हे जे आहे याची काय गरज नाही असा विचार केला आपण, कारण ते सेमच आहे, राईट? आणि वी आर इन टू क्वालिटी अक्रेडिटेशन, हॉस्पिटल स्टाफ ट्रेनिंग विथ इंटरनॅशनल सर्टिफिकेशन अँड मार्केटिंग सिस्टम एस्टॅब्लिशमेंट. आणि हे आपल्याला नंतर सांगता येईल, राईट? ओके. हा, आता आपण परत एकदा ट्राय करू. आणि आता हे जेव्हा आपण म्हणणार आहे म्हणजे आपण पहिल्यांदा तर पाठ करणार आपण, ओके, उदाहरणार्थ. पण त्यानंतर आपल्याला ते पाठ करतानाच असं बोलायचंय की समजा समोरच्याला असं नको वाटायला की कोणीतरी रेडिओवर बातम्या देत आहे. हा, बरोबर आहे. हा, इट शुड बी इंटरॅक्टिव्ह, म्हणजे जसं गप्पा मारतो आपण, है ना? जसं आपण गप्पा मारतो. आता मी वाचतो, ओके. लक्षात येईल की कसं गप्पा मारण्यासारखं आहे की नाही. सर, we found that hospitals are looking for support to achieve clinical excellence. We have contributed to more than 200 hospitals since last 3 years, sir. We are 360-degree hospital or lab improvement program. We are into quality accreditations, hospital staff training with international certification and marketing system establishment. Our system establishment focus on patient satisfaction and revenue growth. असं, गॉट इट? म्हणजे हे लाईटली बोलायचं. आपण मुद्दाम 2 वाक्य कमी केले, पण मध्ये मध्ये आपण गॅप, कधीतरी सर म्हणणार आहे, तो गॅप. आणि हे तुझं स्वतःची स्टाईल असू शकते, प्रत्येकाची वेगळी. म्हणजे अमिताभची वेगळी आहे, अमिताभ वेगळं बोलेल, अक्षय कुमार वेगळं बोलतोय. पण तशीच रुपालीची स्वतःची एक स्टाईल आहे. रुपाली ज्यावेळी एकदम कॉन्फिडंट असते आणि कोणाशी गप्पा मारते, इस्पेशली कोणाला गोष्ट सांगते ना, लहान मुलाशी बोलतो आपण, किंवा आपण आपल्या बहिणीशी बोलतो, हे तुला माहितीये का, मी हे करते. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला ना एक्साइटमेंट असते, बरोबर? एक्साइटमेंट आपल्याला तिथं दाखवायची. अंडरस्टँड? हा, तर इज हाऊ वी कॅलिब्रेट आवर 30 सेकंड्स. कळालं? हे युजली आपण इंग्लिशमध्ये करतो, ओके. पण इव्हन मुंबईमध्ये पण आहे ना, बरेच मराठी डॉक्टर आहेत आणि बरेच हिंदी डॉक्टर. हिंदी आणि मराठी जास्त चालते. हिंदी आणि मराठी बरीच चालते, ओके. तर मग ते मराठीत करणं फार इम्पॉर्टंट असतं. तर त्याला मराठीत जर करायचं असेल तर सोपी आयडिया आहे, मी दाखवतो तुला. 2 वेळा गुगल उघडायचं, दिसतं? 2 वेळा गुगल उघडायचं. पहिल्या गुगलमध्ये ट्रान्सलेट म्हणायचं, ओके. ट्रान्सलेट इंग्लिश इनटू मराठी बिग डेटा, ओके. हा, आणि दुसरं जे आहे, हे मराठीसाठी सांगतोय तुला मी, दुसरं जे आहे ते लिहायचं इंग्लिश
टायपिंग इनटू मग मराठी किंवा हिंदी जे काही तुला टाकायचं असेल ते. ओके, मराठी टाकलं मी. पहिला जो आहे बिग डेटा, जिथं मी इंग्लिश डेव्हलप केलेलं आहे, बरोबर, ते कॉपी करायचं, गुगलमध्ये त्याला ट्रान्सलेट करून घ्यायचं आधी. ओके, गुगलमध्ये ट्रान्सलेट केलं तर ते एकदम आम्हाला आढळले आहे की वगैरे हे सगळं भयानक मराठी आहे, बरोबर आहे ना. समोर माहिती आहे का, असं बोलायला लागलो आपण तर, राईट. ते तुला इंग्लिश टायपिंग इनटू मराठी जे आहे तिथं इंडिया टायपिंग म्हणून येतं. इंडिया टायपिंग दिसलं का तुला, marathi.indiatyping.com. हा दिसतंय. हा, ह्याला क्लिक जर केलं तर ह्याच्यात तू ते पेस्ट करू शकते. हा, तुला ते मॉडिफाय करावं लागेल. तुला ते मॉडिफाय करायला लागेल. ओके, तर आम्हाला आढळले आहे की रुग्णालय क्लिनिकल उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी समर्थन शोधत आहेत. किती भयानक वाक्य आहे ना. ओके, है ना. मग याच्यात सिंपल गोष्ट ही आहे की तुला पहिल्यांदा म्हणते सर आमच्या असं लक्षात आलंय की हॉस्पिटल्सला क्लिनिकल एक्सलन्स अचीव्ह करायचं आहे. हे भारी आहे ना. त्यात बरोबर मिंग्लिश म्हणतो याला आपण. मिंग्लिशचा अर्थ काय, थोडी मराठी थोडी इंग्लिश. हा, तर मग इथं तू आपण जसं व्हॉट्सअपला मराठी इंग्लिश मध्ये टाईप करतो ना, कुठे आहेस, KUTHE AHE, तसंच हे ऍप्लिकेशन. ओके ओके, हा ओके, हो. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणायचंय की आम्हाला आढळले आहे की वगैरे, हे काय असं नाही सर, आमच्या असं लक्षात आलंय असं पण म्हणता येत नाही सर. खूप दिसलं का तुला, है ना. खूप हॉस्पिटल्स खूप हॉस्पिटल्स क्लिनिकल, त्यांना म्हणा 5 मिनिटात क्लिनिकल एक्सलन्स, है ना. आता हे थोडं असं होतं, चीफ दिसलं ना. खूप हॉस्पिटल क्लिनिकल एक्सलन्स अचीव्ह करू इच्छितात. बरोबर, म्हणजे अशा प्रकारे आपण हे मराठीमध्ये सगळं बदलू शकतो. गॉट इट. समजलं. हो, आणि मग त्याचं रिव्हिजन, त्याचं पाठांतर करणं आणि मग ते प्रॉपर प्लॅन करणं, हे खूप महत्वाचं आहे. तर ही एक टेक्निक आहे. ही टेक्निकला आपण म्हणतो 30 सेकंड्स डेव्हलप करणं. ते तुझ्या तिन्ही भाषांमध्ये, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. ओके ओके, हा, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. देन विल गो अहेड. मग डॉक्टर म्हणतो अरे व्हेरी गुड. मग आपण त्यांना आपलं ब्रॉशर किंवा असं काहीतरी देतो, राईट. आणि मग त्यांना आपल्याला सांगायचं असतं, आपल्याकडे ती इन्फॉर्मेशन पाहिजे, प्रेझेंटेशन आपलं पाठ पाहिजे. हे जे प्रेझेंटेशन मी तुला दाखवतोय ते पाठ पाहिजे. ओके, तर तर तू आपण सांगितलं 360 डिग्री हॉस्पिटल इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम, बरोबर आहे की नाही. हाऊ हेल्पफुल, व्हॉट वी एक्झॅक्टली डू, वी रिड्यूस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रेस. तुमचा जो काही ऍडमिनिस्ट्रेशनचा स्ट्रेस आहे तो कमी होतो सर, आणि एनहॅन्स क्लिनिकल एक्सलन्स. ओके, बेसिकली काय होतं, सिस्टम एस्टॅब्लिशमेंट हे सगळ्यात महत्वाची असते. ऑर्गनायझेशनमध्ये ज्याचं काम त्याने प्रॉपरली जर केलं तर तुमच्यापर्यंत बरीच कामं येत नाहीत, त्यांच्या लेवलवरती कामं रिझॉल्व्ह होतात. ओके, आणि त्याचा फायदा होतो सर. नाही तर प्रत्येक छोटं काम जर तुमच्यापर्यंत आलं तर तुम्हाला सर्जरी पण करायची आहे किंवा पेशंट पण बघायचे आणि ऍडमिनिस्ट्रेशन पण बघायचंय. यातनं खूप स्ट्रेस येतो, खूप जास्त वेळ वाया जातो, राईट. तर हा आमचा बेसिक हे आहे. हॉस्पिटलमध्ये आम्ही कुठलीही सर्व्हिस दिली तरी हे आम्ही अचीव्ह करतोच. ओके, आम्ही काय करतो, प्रॉडक्ट्स. आता प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस हे 2 वेगळे पार्ट आहेत, राईट. प्रॉडक्ट्स म्हणजे आमच्याकडं सॉफ्टवेअर आहे, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट सॉफ्टवेअर आहे, ज्याला आपण मार्क म्हणतो, बरोबर. बरोबर, मार्कचं सॉफ्टवेअर, राईट. येस. आणि सर्व्हिसमध्ये आम्ही नॅशनल इंटरनॅशनल अक्रेडिटेशन करतो, हॉस्पिटल स्टाफ ट्रेनिंग देतो,
आणि रेव्हेन्यू सेंट्रिक प्रोटोकॉल एस्टॅब्लिश करतो. ओके. मग वाय ट्रेन हॉर्स? ट्रेन हॉर्स मध्ये म्हणजे का बरं, म्हणजे आम्ही का बरं बेटर आहे? तर ट्रेन हॉर्स इज स्पियर हेडेड बाय मेडिकल प्रोफेशनल्स. म्हणजे मग तुला डॉक्टर मंगेश बद्दल नंतर बोलता येतं, बरोबर सर. ही कंपनी आम्ही ऑक्टोबर 2017 सुरू केली. डॉक्टर मंगेश वॉज हॅव्हिंग अन इंटरनॅशनल जॉब, आणि त्यांच्या लक्षात आलं की हॉस्पिटलला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, म्हणून त्यांनी 5 lakhs रुपीजचा जॉब सोडून ते या फील्डमध्ये आले. आणि दॅट्स हाऊ देन ते कनेक्ट झाले वेगवेगळ्या नेटवर्किंग बरोबर. कारण की म्हणजे एकाला सगळं माहिती नसतं. इट्स अ सी क्वालिटी, बरोबर. त्यांच्याशी असोसिएटेड जे लोक आहेत, सगळा क्युम्युलेटिव्ह इंटरनॅशनल एक्सपिरियन्स जो आहे तो आमचा 100 वर्ष आहे. असे सगळे लोक आणि ग्रुप आम्ही मिळून आमच्या कंपनीने कसं काम करायचं याचे प्रोटोकॉल बनवले. ओके. आणि सध्या आमच्याकडे मोर दॅन 30 प्रोफेशनल्स आहेत, आणि आम्ही पॅन इंडिया पूर्ण इंडियामध्ये काम करू शकतो. ओके. ओके. ट्रॅक्शनचा अर्थ आहे की बाबा 200+ हॉस्पिटल क्लायंट इन लेस दॅन 1 year. आता ते आपल्याला बदलायला लागेल. इट इज लेस दॅन 2 years करावं लागेल. लेस दॅन 3 years. ओके. टेस्टिमनी वेगवेगळे हॉस्पिटल सिटीज घेतल्यात आपण. इन्फिनिटी हॉस्पिटल मुंबई, जीवन रक्षक हॉस्पिटल पुणे, विन्स हॉस्पिटल कोल्हापूर, निम्स हॉस्पिटल नाशिक, इंटरनॅशनल हॉस्पिटल औरंगाबाद. याच्यात आपण अजून ऍड आहे, पुढे आहेच आहे, पण असे हे काही हॉस्पिटल असे घेतले की त्यांना कळतं की सगळीकडे आहेत. ओके. कारण मुंबई, पुणे, कोल्हापूर कंप्लीट झाले ना सर हे जे हे आता झालेलं आहे सगळं. टेस्टिमोनी? हो, सगळं झालं. ओके. येस. मग डॉक्टर मंगेश विरकर बद्दलची माहिती आहे. की only postgraduate medico who has spearheaded more than 7 national and international healthcare accreditations. बरोबर. You say ABB, CGMP, WHO, FDA, ISO, NABL, NABH. ओके. ओके. आणि more than 11 years of experience in clinical research, stem cell industry, hospital industry and diagnostic industry. Okay. आणि what is the passion to uplift the status of clinical services, motivate him to innovate training and consultancy methodology. ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सीची मेथडच बदलून टाकली आपण. आणि तू बघ की ऍक्मी म्हणून हॉस्पिटल कन्सल्टन्सी लीडर आहे इंडियामध्ये, चेन्नई बेस्ड. मी तेच त्याची ट्रेनिंग घेतलेले ना 2. त्यांचे 24 वर्षात 600 ते 800 हॉस्पिटल झाले. ओके. 3 वर्षात आपण 200 केले. आणि आवर टार्गेट वॉज 200 हॉस्पिटल्स इन 2020, जे आपण 2021 ला अचीव्ह केलं बिकॉज ऑफ कोरोना. राईट. ओके. येस. सो book story, what we found that hospitals are looking for support to deliver patient centric clinical service excellence. आणि तू जर हे एक्झाम्पल बघशील तर हे बघ, आता खाली लिहिलेलं आहे 2011चं रेकॉर्ड आहे. 2011चं आर्टिकल आहे. 2011 मध्ये बघ, 15,000 babies are dropped by healthcare providers at birth every year. ड्रॉप्ड बाय, तो की ते त्यांना सर्वाइव्ह नाही करू शकले. Our heart fails to beat 32,000 times each year. म्हणजे ज्या हार्ट पेशंटला आपण वाचवू शकत होतो ते वाचवू शकत नाही, कारण आपल्याकडे तसा स्टाफ नसतो. स्टाफ असेल तर त्याला तसं ट्रेनिंग नसतं. बरोबर. 50,000 incorrect prescriptions are made each year. 20,000 प्रिस्क्रिप्शन रॉंग असतात. 500 ऑपरेशन्स आर परफॉर्म रॉंगली बाय सर्जन्स एव्हरी वीक. बरोबर. ऑपरेशन रॉंग साइडला किंवा चुकतात ऑपरेशन्स. आणि 12 न्यूबॉर्न्स आर गिव्हन टू रॉंग पॅरेंट्स डेली. बापरे. रोज. म्हणजे अजूनही हा आकडा असाच आहे, कारण आयडेंटिफिकेशन होत नाही. सगळीच मुलं सारखे दिसतात जन्म झाल्यावर.
राईट. तेव्हा ते रॉंग पॅरेंट्सला दिले जातात. आयडेंटिफिकेशन नसतं, बँड असतो ना, माहिती आहे ना तुला, मदर आणि चाइल्डचा, हो. तर तो हम्म. मिसमॅच होतो, तो प्रॉपर सिस्टम होत नाही. मेडिकल एरर्स म्हणतो याला आपण. सो आयडियली एवढ्या एरर्स म्हणजे खूप झाल्या. हम्म. मध्ये एक पण एररला स्कोप नाही पाहिजे. कारण का, इन आवर प्रोफेशन देर इज नो स्कोप फॉर एरर, ऍज एनी एरर मीन्स ऑल द डिफरन्स बिटवीन लाईफ अँड डेथ, हम्म. रिलीफिलिटी अँड क्युअर अँड मॉर्बिडिटी, है ना. हम्म. ह्याचं तू उदाहरण मराठीत बोलू शकते की जेव्हा ह्या सगळ्या मेडिकल एरर्स आहेत, आणि आवर टार्गेट इज टू रिड्यूस द मेडिकल एरर बाय एस्टॅब्लिशिंग द क्वालिटी सिस्टम इन युअर हॉस्पिटल. बरोबर. बरोबर. एरर जर कमी करायचे असतील तर वी हॅव फाउंड 3 रिझॉल्युशन्स टू इट, ज्यातनं तुमचं ऍडव्हान्टेज पण मिळतं. पहिली गोष्ट आहे मार्क कन्व्हेन्शनल. मार्कचा अर्थ काय? एम इज मॅनेजमेंट, ए इज ॲक्रिडिटेशन, Accreditation. आणि क्यू इज क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. ओके. कन्व्हेन्शनल म्हणजे डॉक्युमेंट बेस प्रिंट करून आपण सगळी सिस्टम एस्टॅब्लिश करू शकतो ट्रेनिंग देऊन. ओके. प्लस आपल्याकडे त्या सॉफ्टवेअर मधनं हे सगळं आपण ऑनलाईन करू शकतो. राईट. आणि तिसरं आपल्याकडे आहे रिझॉल्युशन, ते बीज बुस्टर. बीज बुस्टरचा अर्थ इनोव्हेटिव्ह इंटरनल मार्केटिंग, जे आपण परवा हंसाडे आता आपण राईट दॅट इज इनोव्हेटिव्ह इंटरनल मार्केटिंग एस्टॅब्लिशमेंट. त्याच्यामध्ये आपण त्यांना हेडेक फ्री सिस्टम सेट करून देतो आणि त्यांचा पेशंटचा फ्लो वाढायला लागतो. ओके. 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 हा. आता इंडियाचं त्याच्यामध्ये ऑलरेडी सेटअप झालेलं असतं ना, म्हणजे त्यांचं पण बऱ्यापैकी आहे, फक्त मार्केटिंगसाठीच हवं होतं त्यांना. हा, पण त्याच्यात आपण हेच नाही बघत, आपण हे पण बघतो मॅनेजमेंट अक्रेडिटेड, कारण इंटरनल मार्केटिंग मध्ये हेच येतं मार्क. त्यांची वापर करतो, अक्रेडिटेशनचे काही प्रोटोकॉल सेट करतो, रेग्युलेटरी प्रॉब्लेम काढून टाकतो आणि क्वालिटी इम्प्रूव्ह करतो. तेच पेशंटला पाहिजे ना. मार्केटिंग इज दॅट ओनली, आयडियली दॅट इज व्हॉट इज इंटरनल मार्केटिंग. ओके. मग बिझनेस पोटेन्शियल इन इंडिया असा जर विचार केला आपण, तर रुरल एरियामध्ये जवळजवळ 20,000 हॉस्पिटल्स आहेत. अर्बन एरियामध्ये फक्त 3,500-4,000 हॉस्पिटल आहेत. गव्हर्नमेंटचे सब सेंटर्स ज्याला आपण म्हणू, छोटी हॉस्पिटल्स, 10 बेड 12 बेड, ऑब्स्टेटिक्स, गायनॅक, हे जवळजवळ 1,56,000 हॉस्पिटल्स आहेत. पीएचसी 25,000 आहेत. कम्युनिटी हेल्थ सेंटर 5,000 आहेत. म्हणजे याचा जर विचार केला तर 80% हॉस्पिटल्स आर रुरल अँड गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स. तर तिथं पण आम्ही काम करणार आहे सर. ओके. ओके. हा. आणि मग प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस मध्ये जाशील तर आपण काय काय देतो. वी गिव्ह NABH, JCI, NABL accreditations, राईट. वी आर इन टू हॉस्पिटल इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम. त्याच्यामध्ये आपण फ्लॉलेस मॅनेजमेंट सिस्टम सेट करतो, मार्क. बरोबर. वी आर सर्टिफिकेशन ट्रेनिंग ऑफ हेल्थ केअर प्रोफेशनल्स, म्हणजे आपण त्यांना ट्रेनिंग तर देतोच, पण त्यांना आपण इंटरनॅशनल सर्टिफिकेट पण देतो. ओके. देन वी आर इन टू हेल्थ केअर प्रोफेशनल वर्कशॉप. म्हणजे कुठले वर्कशॉपचा अर्थ असा आहे की डॉक्टर्सचे वर्कशॉप घेतो आपण. उदाहरणार्थ ऑफ साईड जाऊन एखाद्या रिसॉर्टमध्ये आपण सगळ्यांना बोलवतो 4 दिवस, आणि त्यांना आपण इंटरॅक्टिव्ह ट्रेनिंग देतो एकदम नेचरमध्ये. अँड दॅट इज व्हॉट इज नेचर स्ट्रे. तुला कळालं आता नेचर स्ट्रे काय? ओके. आणि नेचर स्ट्रेला जर क्लायंट पाहिजे असतील तर डायरेक्ट जर मध्ये गेलो असतो 3 वर्षापूर्वी आणि म्हणालो असतो की डॉक्टर तुम्ही रिसॉर्टला या, मी तुम्हाला ट्रेनिंग देतो. डॉक्टर म्हणाले तू कोण आहेस? बरोबर. पण आज हे जे 200 हॉस्पिटल आहेत, ह्या 200 हॉस्पिटल मधला 200 गुणिले 20, बरोबर, 200 गुणिले 20 किती झाले? 4,000 है ना. 4,000 नर्सेस आपल्याला ओळखतात. देन 200 गुणिले 2 म्हणजे 400 डॉक्टर्सला आपण डायरेक्ट कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. आणि या 400 डॉक्टरांचे 5-5 मित्र असतात. इंटू 5 केलं, जवळ मित्र एकदम, है ना. तर इंटू 5 2,000 डॉक्टरांपर्यंत आपण आज इमिजिएटली जाऊ शकतो. आणि त्या 2,000 मधले 40 लोक आरामशीर येऊ शकतात.
बरोबर. सर हे म्हणजे आपलं जे कन्सल्टन्सी आहे, इट इज आयडियली अ फीडर प्रोग्राम फॉर दिस. हे आपलं मेजर टार्गेट आहे रुपाली. हेल्थ प्रोफेशनल केअर वर्कशॉप. प्रोफेशनल वर्कशॉप. हा, कारण हे सुधारले तर हॉस्पिटल सुधारणार आहे. अंडरस्टँड? बरोबर आहे ना, माइंडसेट, रिलॅक्स माइंडसेट असं. तुम्ही कितीही नर्सेसला ट्रेनिंग द्या, किती पण हाऊसकीपिंगला सांगा, जोपर्यंत डॉक्टरला मॉनिटरिंग येणार नाही, जोपर्यंत डॉक्टरला त्याचा सिस्टम कळणार नाही की कसं काम करायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये, तोपर्यंत काहीच सुधारणार नाही. राईट. ओके, फाईन. मग पुढं स्क्रॅच टू इनॉग्रेशन म्हणजे नवीन हॉस्पिटल आपण लँड पासून तर रिबिन पर्यंत सगळं सेट करतो सिस्टम्स. डॉक्टर तर स्वतःचा वेळ अजिबात जात नाही, त्याचा वेळ त्याच्या पेशंटवर राहतो. कारण प्रॉब्लेम काय होतो, एखादा डॉक्टर जेव्हा नवीन हॉस्पिटल बांधणार असतो ना, तेव्हा समजा तो ओपीडी ठरलेली असते, त्याच्याकडे 20-25 पेशंट रोज येत असतात. मग हॉस्पिटलचं काम सुरू त्याला तिकडे जावं लागतं डॉक्टरला. बरोबर, इक्विपमेंट वाल्यांचं सिलेक्शन सगळं सगळं ओपीडी चालू राहतं. त्यामुळे पेशंट काय होतं, जो एक्झिस्टिंग गुडविल आहे त्याचं, एक्झिस्टिंग पेशंट आहेत त्याचे, त्यांना वेट करायला लागतं ओपीडी मध्ये सर्जरीला. त्यामुळे त्याची गुडविल कमी होते. जेव्हा हॉस्पिटल सुरू होतं तोपर्यंत त्याला परत शून्यातून सुरू करावं लागतं. तर म्हणून डॉक्टर कॅन फोकस ऑन हिज प्रॅक्टिस आणि आपण ते पॅरलली सगळं हॉस्पिटलला बांधून देतो प्रॉपर. ओके ओके. नेक्स्ट इज इन्शुरन्स फॅसिलिटी. कारण NABH वगैरे जे काय आहे ते काय करतात, त्या डॉक्टर्सना इन्शुरन्स पाहिजे. बरोबर, म्हणून फॅसिलिटी सेट करतो. मार्क आपलं सॉफ्टवेअर आहेच आहे, हे ऑटोमेट करू शकतो सगळं आपण. आणि बीज बुस्टर, बीज बुस्टर मध्ये आपण लिव्हिंग नॉन लिव्हिंग सगळ्या क्वालिटी इंटरनल मार्केटिंग जी आहे ती करतो. त्याच्यामध्ये डिजिटल आणि सोशल स्ट्रेंथनिंग पण आपण करतो. राईट. ओके. हे आपले महाराष्ट्रातले हॉस्पिटल्स आहेत. ओके, यू नेम द सिटी, वी आर देअर. ओके. येस येस. या, आणि दिस इज काइंड ऑफ इंडिया लेवलवर आपलं असं सोपं केलंय जरा. ओके, तर इंडिया आपण सुरू झालोय. याच्यामध्ये सध्याचे जे आपले हॉस्पिटल आहेत रिसेंट, कारण त्यांना रिसेंट सक्सेस स्टोरी लागते. रिसेंटली काय करताय तुम्ही. रिसेंटली आमचं एक कॅन्सर हॉस्पिटल 300 बेडचं काम इन प्रोग्रेस आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बीड मध्ये सुरू आहे. डायग्नोस्टिक लॅबोरेटरी चेन इन मुंबई, वी आर टॉकिंग टू देम, सध्या चालू आहे. प्रवरानगर मेडिकल कॉलेजची लॅब आपल्याला मिळाली NABL साठी, मेडिकल कॉलेजची लॅब. ओके, अँड योगिता ऑल्सो स्टार्टेड गोइंग फॉर NABH और NAC, तर ते पण आपण करतो. ओके. दिस इज काइंड ऑफ अ सर्टिफिकेट, असं दिसेल सर्टिफिकेट, जे आपण हॉस्पिटल स्टाफला डॉक्टर्सला देतो. ओके. आणि आता उद्या हे सगळं होतं, मी मग डॉक्टर्स कदाचित तुला म्हणतात हा चांगलं आहे, मला हे दे ते दे, मला पेशंट पाठव, व्हॉट एव्हर. पण एखादा म्हटलं की तरी आम्हाला गरज नाहीये, राईट. तर म्हणायचं सर एक सिंपल मेमरी ट्रॅक द्या तुम्हाला. सर तुम्हाला हवं नाही ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा कोणाशी बोलला आणि कोणी जर तुम्हाला म्हणालं की सर खूप प्रॉब्लेम आहे, मॅनेजमेंटला त्रास होतोय, चिडचिड होतीये माझी, असे तुमचे मित्र डॉक्टर्स तुम्हाला जर म्हणाले, आणि तुमच्या आजपासून तुम्ही हेड नर्सला भेटला, कोणी CEOजला भेटलात, परचेस मॅनेजर्सला भेटलात, ऍडमिनिस्ट्रेटरला भेटलात, HR हेडला भेटलात, बरोबर, किंवा एखाद्या हॉस्पिटलला तुम्ही जाताय, राईट, तर शेअर माय कॉन्टॅक्ट. काय म्हणायचं, प्लीज शेअर माय कॉन्टॅक्ट विथ देम, आणि त्यांना म्हणायचं की गेट युअर हॉस्पिटल ऑर क्लिनिक्स गॅप अनालिसिस डन. ओके. हॅलो. ओके. तुमचा आम्ही गॅप तर काढूच शकतो ना सर, आणि तो फ्री आहे, वी डोंट चार्ज फॉर इट. राईट. टू इम्प्रूव्ह प्रॉफिट अँड पेशंट सॅटिस्फॅक्शन. तुम्हाला आवश्यकता नाही ठीक आहे सर, पण डोंट लिव्ह दिस, कारण हे इनिशिएटिव्ह खूप मोठं आहे. जर तुम्हाला कोणी असं भेटलंच आणि कोणी म्हणालच की सर मला प्रॉब्लेम आहे, तर त्याला सांगा एकदा तू गॅप अनालिसिस तर करून घे डॉक्टर मंगेश कडून, राईट. सो दिस इज व्हॉट इट इज, आणि दीज आर आवर कॉन्टॅक्ट डिटेल्स. ते तू देतेस, ब्रॉशर देतेस त्यांना, सर हे ब्रॉशर घ्या, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा. ओके. ओके. दिस इज काइंड ऑफ दी कम्युनिकेशन विच
वी शुड बी डुईंग विथ दॅम. हे प्रेझेंटेशन तुझं पाठ पाहिजे. हे प्रेझेंटेशन मी तुला पाठवणार आहे. ओके, ओके ओके. वाचत राहायचं आणि प्रॅक्टिस करायची. आणि म्हणजे तुला हळूहळू ते कम्युनिकेशन यायला लागेल. ओके, हो चालेल. 30 सेकंड काय, तुझं जसं जसं तू पुढे पुढे जातेस ना, हळूहळू डॉक्टरांना भेटायला लागतेस ना, तसं तसं 30 सेकंड बदलायला लागतात. हळूहळू तुला कळायला लागतं की असं म्हटलं तर सोपं आहे, असं म्हटलं तर सोपं आहे. ओके, राईट राईट. प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे. आणि या लेवलला काही चॅलेंजेस आलेत समजा, तर म्हणायचं सर नो प्रॉब्लेम, म्हणजे डॉक्टर मंगेश बरोबर आपण एक झूम कॉल घेऊ शकतो म्हणा. तुम्ही सांगा, तर तुमचे काही रिझॉल्युशन वगैरे असेल तर आपण झूम मीटिंगवर भेटूच शकतो. ओके, तर ओके. तुमच्याशी कोऑर्डिनेट करेन उद्या परवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा. एक 15 मिनिटं द्या. अजून क्लिअर तुम्हाला क्लॅरिटी हवी असेल तर डॉक्टर मंगेश बरोबर आपण झूम घेऊया एक. ऑर अदरवाईज मी तुम्हाला काही व्हिडिओज पाठवते, तर आपले व्हिडिओज रेडी आहेत बरोबर. त्याच्यात मी स्वतः बोलतोय की बाबा वाय आय एम डुईंग दिस अँड ऑल. ओके ओके. हा पाठवते सर, तो व्हिडिओ बघा. आणि उद्या जर तुम्हाला वाटलं की येस मला करायचंय तर प्लीज कॉल मी सर. हे झालं लास्ट केस. आणि जी केस तुझी अचीव्ड आहे तो तर डॉक्टर तुला म्हणेलच की मला डिटेल्स पाठव. आणि मला त्या डिटेल्स थ्रू जाऊ द्या. पुढच्या आठवड्यात आपण परत एकदा भेटू. मग ते तसं तसं पुढे जात राहतं, जसं आपण हंसाडे डॉक्टरांचं केलं. ओके, ओके. तर हा बेसिक सेशन झाला. पुढचा सेशन जो आहे त्या सेशन मध्ये आपण कदाचित संध्याकाळी घेऊ. त्या सेशन मध्ये मी तुला सांगेन की जे कोटेशन्स आपण देणार आहे ना, शेअर करणार आहे ना माहिती, ती माहिती त्यांच्याबरोबर शेअर करावी लागते. ते म्हणतात कसं असतं तुमचं, किती कॉस्ट असते, एनएबीएच कसं करता किंवा स्क्रॅच इनॉग्रेशन कसं करता, त्या रिलेटेड डिटेल्स आपण पुढच्या सेशन मध्ये घेऊया. ओके ओके. हो हो. डन. आणि हा व्हिडिओ मी इमिजिएट थोड्या वेळातच आपल्या बॅच मध्ये टाकून देतो. ओके, चालेल चालेल. तुला ओके रिव्हिजन सर. मारता येईल. डन. आता तुझं टार्गेट आहे हो हो. 30 सेकंड, पहिले 30 सेकंड डेव्हलप कर. ओके हा राईट राईट. हो हो करते ना. येस, प्रेझेंटेशन सर ते व्हॉट्सअपने शेअर करताय का? हा व्हॉट्सअप मध्ये शेअर करतो. ओके ठीक. हो 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 चालेल. ओके डन. हा हा चालेल. बाय थँक्यू सर. बाय छान बाय झालं. बाय. थँक्स. ओके. बाय. बाय बाय.